गाइस अभी तो मैं आ गया हूँ म्हणजे आता आलो मी आमच्या भट्टीकडे। रात्रीची वेळ झाली आहे संध्याकाळची आणि सो हे गाइस गुड मॉर्निंग एंड वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तो गाइस आज देखो हम सुबह सुबह घूमने आए और खा रहे भुट्टा, लेकिन इसमें दाने ही नहीं है। देखो यहाँ पर सो सोंधा भी निकाल के देख रही है तर पाहते पण दाणे आपल्याला दिसत नाहीत, म्हणजे पूरा कणस जो आहे तो खालीच आहे, रिकामा असे फोडे आल्यासारखे वाटत असेल तुम्हाला। पहा दोन चार दाणे आहेत फक्त फोडे आल्यासारखी। इकडे राखीताईचा तसाच निघलाय, लहान उलेस म्हणजे थोड़े थोड़े तोड़े हमने, म्हणजे छोटे छोटे, क्योंकि कनस तो पूरा ख़राब हो चुका है, इसको पानी नहीं मिला, इसकी वजह से का जीवस नशे वाटत आहे असा। म्हणजे तेवढं बारीक आहे का असेल त्याच्यात, तर हे दोन चार दाणे पण एक नंबर, पण पूरी फसल बर्बाद झाली आहे पूरा, म्हणजे जडून इकडून पुरा जळला आहे, ह्या साईडकडून गोल गोल जळला आहे। मधात मटका वाचला होता पण वारला नव्हता होत। फक्त येतले दाणे कोणते झाले असते, हा एकच दाना पहा, एवढा मक्का नाही, एकच दाना चांगला आहे। पहा हे फोडे आलेले मक्के कसे दिसतात पहा। पहा इकडं आता भुट्टा चोरी केला येतला आणि कसे आपले शिलून राहिले पहा। इकडे दातान खातात कोणी, आणि पहा राखीता इकडे तीन तीन आहेत, पण आता माहीत नाही त्याच्या अंदर दाणे कसे आहेत, म्हणजे पुरे लहान लहान कणस आहेत ना, मक्का भरला नाही बरोबर, कारण तर पाणीच नाही भेटलं त्याला। पहा फोडे आल्यासारखी वाटत असेल तुम्हाला। पहा इकडं दाखवतो किती सुंदर फोटो निघत आहे पहा, एक नंबर। म्हणजे तिकडून सूर्याचे किरण येत आहेत, हा दिसत आहे थोडंसं चांगला, पण एवढा रट झाला आहे तो, म्हणजे दाताला चावल नाही असा वाटत आहे। देखो यहाँ पर पूरा निकला है, लेकिन पूरा ऐसे रट रट जैसे कि हम खा नहीं सकते इसको अभी। नकुल आपले इकडे भिडले आहेत पाण्यासाठी, इकडं पाणीवाले भाऊ बनले आहेत आपले, आणि इकडं पहा वंश वगैरे पाणी बिणी वाढत आहेत बढियापैकी, एक नंबर। जा रे भाऊ पटपट वाढा। तर आम्ही मगाशी सध्या लग्नावरून आलो आणि आता देतो गाईज मी झाडायला पाणी, कारण तर आज म्हणजे ऊन तर एवढी राहत आहे का झाडं पूर्ण सुकून जातात। तर आता थोडंसं पाणी देऊन देतो झाडाला, आणि नवरदेव म्हणजे नवरी सारकरासाठी देवळामध्ये गेले आहेत आता सर्वजण आमच्या घरचे, तर तोपर्यंत देऊन देतो झाडायला पाणी। तर माझं पाणी देऊन झालेलं आहे, आणि पोंगाचा आवाज येत असेल तुम्हाला, बिदाईचे गाणे जे आहेत चालू आहेत, आणि काही वेळातच नवरी जी आहे आपल्या गावाला चालली जाईल। आणि माझे झाडं पण एक नंबर आता दिसत आहेत, म्हणजे पाणी दिल्यावर पहा वेली पहा किती सुंदर दिसत आहे, आणि बाकीचेही असेच झाडं आहेत माझे पूर्ण पहा इकडे। तर पाणी देऊन झालं आहे, आता दुसरं काम काय आहे आता मला पण नाही माहीत, आणि ब्लॉग माझा आजचा थोडासाच राहू शकते, माहीत नाही आता किती झाला आहे, तर रिकॉर्ड किती झाला आहे माहीत नाही आहे, तर थोडंसं असेल तर आज थोडंसंच अपलोड करणार। सो गाइस अभी तो मैं आ गया हूँ, म्हणजे आता आलो मी आमच्या भट्टीकडे। रात्रीची वेळ झाली आहे संध्याकाळची, आणि आमची स्कूटी जो होती ते चालूच नव्हती होत, म्हणजे तिची बॅटरी जो होती ते लो झाली असा वाटत होता, म्हणून तिला थोडासा गरम करायसाठी फिरवायला आणलो ना। आता पहा एका सेल्फमध्ये सुरू झाली, त्याच्या आधी केली होती तर घरी म्हणजे होतच नव्हती, किक मारा लागली, तर 2-4 ट्रायमध्ये झाली घरी। आता इकडे बाहेर आणल्यावर सेल्फने सुद्धा चालू झाली, आणि पूर्ण आता शांत शांत मोसम आहे, असा फक्त पाखरांचा आवाज येत आहे किल्लाऱ्या दिल्यासारखी, आणि भीती पण वाटत आहे गाईज, कारण की इकडे कोणीच नाही आता, आणि ब्लॉग बनवत आहो मी,
तर ब्लॉग आजचा काहीच माझा तर लहान राहणारच आहे, तुम्हाला माहीतच असणार, जो की आधीच सांगितलं मी तुम्हाला की आज मी जास्त काही शूट नाही केलो. आज होता आमच्या गावी लग्न, तर लग्नाची वरात वगैरे आली होती, बढिया डीजे विजे बँड वगैरे होता झाला तो, आणि नवरी घेऊन पण गेले आपल्या गावी. आणि आजचा म्हणजे प्रोग्राम जो होता लग्नाचा पूर्णपणे खतम झाला आहे. आणि गाईज मी आजचा व्लॉग आहे तो इथेच एंड करतो. सो तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सो भेटूया माझ्या नव्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.